खव्याचा वापर न करता अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल घरच्या घरी गाजरचा हलवा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। अगदी परफेक्ट असा आपल्या हलव्याला कलर आलाय, तेवढंच छान असा रसरशीत आणि दाणेदार असा आपला गाजरचा हलवा हा तयार आहे। जर गाजरचा हलवा बनवताना आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं ना, अगदी परफेक्ट असा आपला हलवा हा तयार होतो। तर चला आपण नेक्स्ट रेसिपीला सुरुवात करूया। हलवा बनवण्यासाठी इथे बरोबर वजनाला 1 किलो मी गाजर घेतले। आता आपल्याला कितपत बनवायचे गाजरचा हलवा आहे त्यानुसार आपण गाजर घेऊन घ्या। त्यानंतर काय करायचं, गाजरचे जे मागचं आणि पुढचे देठ असतात ते आपण काढून घेणार। जेवढा खराब भाग होता तेवढा मी पूर्ण हा काढून घेतला आहे। त्यानंतर सर्वप्रथम मी तुम्हाला आपलं जे बटाट्याचं साल काढण्याचं मशीन असतं त्याच्याने ह्या पद्धतीने हे साल हे काढून घ्या। पण तुम्ही साल काढताना बघाल आपलं अगदी बरंचसं गाजर हे वाया जातं आहे। त्यानंतर काय करायचं, सुरी घ्यायची आणि सुरीच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने त्याचं अगदी साल हे निघतं। म्हणून गाजरचं साल काढताना आपण बटाट्याचं साल काढायचं मशीन न वापरता तर अशा पद्धतीने आपण हे जे काही आपली सुरी आहे त्या सहाय्याने या पद्धतीने त्याचं साल हे काढून घ्यायचं। यामुळे काय होतं, आपला जो गाजरचा हलवा असतो त्याचा कलर छान येतो आणि पुन्हा आणखी हलवा अजिबात कचकच असा चवीला लागत नाही। जे काही कडक भाग असतो वरचा आणि थोडासा जे त्याचे मुळा असतात त्या देखील आपल्या पूर्णपणे निघून जातात। म्हणून अशा पद्धतीने जेवढं शक्य तेवढा यांना व्यवस्थित साफ करून घ्या। तर अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण गाजर हे साफ करून घेऊया। तर काय केलं आहे, मी ते पूर्ण साल काढून घेतलं आहे। त्यानंतर पुन्हा आणखी याला व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या। थोडीफार जी काही माती असेल लागलेली ती देखील पूर्णपणे निघून अगदी स्वच्छ असे आपले गाजर तयार झाले। त्यानंतर जी आपली खोबरं किसण्याची किसणी असते त्या किसणीने आपण आता गाजर हे किसून घेणार आहोत। अगदी जास्ती बारीक देखील आपल्याला किसून घेण्याची गरज नाही, अगदी छान असं जाडसरच आपलं गाजर हे किसून घ्या। त्यामुळे काय होतं, अगदी परफेक्ट असा आपला जो गाजरचा हलवा आहे तो तयार होतो। मिक्सरला जर तुम्ही बारीक फिरवला ना तो गाजरचा हलवा असतो तो चिकट असा तो तयार होतो, असा छान रवेदार आपला गाजरचा हलवा हा तयार होत नाही। म्हणून थोडा आपल्याला त्रास होईल, पण अशाच पद्धतीने आपण गाजर हे किसून घ्या। तर पूर्णपणे आपलं आता जे गाजर होते ते संपूर्ण आपण किसून घेतले। गाजर हे किसून झाल्यानंतर लगेच एक कुठलाही भांडं घ्या। इथे मी वाटी घेतली, त्या वाटीच्या सहाय्याने किस हा मोजून घेणार। यामुळे काय होतं, जे आपल्याला साखरेचं प्रमाण आहे ते व्यवस्थित परफेक्ट प्रमाणात घेता येतो। त्यामुळे आपला जो गाजरचा हलवा असतो अगदी छान तो तयार होतो। तर अगदी थोडंसं प्रेस करत म्हणजे दाबत अशा पद्धतीने मी किस हा भरून ह्या वाटीने मोजून घेते। बरोबर आपला आता 5 वाटी किस हा आला आहे। तर लक्षात ठेवा 5 वाटी किससाठी आपण आता किती साखर ही वापरणार आहोत ते पुढे बघूया। तर किसून झाला आहे, त्याला मोजून देखील झाला आहे। त्यानंतर आता काय करायचं, एक कढई घ्या। जी गाजरचे हलवा बनवण्यासाठी कढई वापरणार असाल ती अगदी जाड वापरा। त्यामुळे काय असतं, आपला गाजरचा हलवा हा तळाशी चिटकत नाही आणि त्यामुळे काय होतं, चव आपल्या गाजरच्या हलव्याची बिघडत नाही। शक्यतो ह्या पद्धतीची अल्युमिनियमची किंवा नॉनस्टिलची कढई वापरा। त्यामध्ये लगेच मी 2 चमचे तूप जे असतं आपलं साजूक तूप गरम करून घेतलं आहे। त्यानंतर लगेच किसून घेतलेलं संपूर्ण गाजर हे आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर काय करायचं, मंद आचेवरती छान आपलं जे गाजर आहे त्याचं आकारमान कमी होईपर्यंत काय करायचं, त्याच्यातलं जे काही पाणी असतं गाजरचं ते पूर्णपणे ॲब्झॉर्ब होईपर्यंत म्हणजे आटेपर्यंत आणि आपलं गाजर हे छान मऊ पडेपर्यंत आपल्याला आता याला मंद आचेवरती काय 2 ते 3 मिनटात अगदी सहज ते आपलं भाजलं जातं। तुम्ही बघाल जे गाजर होतं ते अगदी प्रमाण आपल्याला कमी दिसायला लागलं आहे, त्याचा कलर देखील बदलला आहे आणि अगदी मऊ झालेला देखील आपल्याला दिसतो आहे। अशा पद्धतीने होईपर्यंत आपल्याला हा गाजर छान तुपामध्ये भाजून घ्यायचं। यामुळे आपला हलवा जास्ती दिवस टिकतो आणि अगदी चविष्ट असा आपला तो तयार होतो आणि कलर देखील अगदी छान असा येतो। एकसारखं चमच्याने चाळत आपण छान याला भाजून घेतले। त्यानंतर काय करायचं, लगेचच इथे आपण साखरही टाकून घेणार आहोत। 5 वाटी किससाठी इथे मी 2 वाटी साखर वापरते। अगदी जास्ती गोडही होत नाही आणि कमी गोड देखील होत नाही, अगदी परफेक्ट असं हे साखरेचं प्रमाण आहे। जर तुम्हाला जास्तीच गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवलं किंवा आवडत नसेल गोड तर कमी केली तरी काय हरकत नाही। साखर ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची। गाजरच्या किसमध्ये आपण साखर ही व्यवस्थित मिक्स करून घेतली।
त्यानंतर इथे काय करणार आहोत, आपण खवा वापरत नाही आहोत म्हणून फुल क्रीम इथे 1 लिटर दुधाचा आपण वापर करणार आहोत. 1 किलो गाजरसाठी बरोबर 1 लिटर आपण इथे दूध हे वापरतोय. इथे मी फुल क्रीम म्हशीचं दूध वापरते. यामुळे छान रवेदार आणि अगदी छान खवेदार असा आपला हलवा हा तयार होतो. जर तुम्हाला गाईचं दूध वापरायचं असेल तर त्यामुळे काय होतं, आपला जो हलवा असतो तो असा रवेदार तो तयार होत नाही, अगदी असा मऊ तो तयार होतो. म्हणून शक्य तर इथे म्हशीचं दूध वापरण्याचा प्रयत्न करा. दुधाचं प्रमाण आपण थोडंफार कमी जास्ती केलं तरी काय हरकत नाही. त्यानंतर काय करायचं, याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि मंद आचेवरती आता आपण याला शिजवून घेऊया. शिजण्यासाठी थोडा वेळ जाईल, पण अगदी छान परफेक्ट असा आपला हा हलवा हा तयार होतो. अधूनमधून याला चाळत राहा, जेणेकरून ते खाली लागणार नाही. थोड्या वेळानंतर तुम्ही बघाल आपलं नेहमीपेक्षा अगदी बरंचसं आपलं आता जे दूध होतं ते आटून तयार झाले, त्याचा खवा व्हायला सुरुवात झाला आहे. त्यानंतर काय करायचं, याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्या स्टेपला आता आपण जे काही आपल्याला आवडणारे ड्रायफ्रूट्स असतील ते या पद्धतीने अगदी बारीक कट करून यामध्ये टाकून घेऊया. लगेच वेलची पूड आवडीनुसार आपण कमी जास्ती टाकून घ्या. तर लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अशाच पद्धतीने आपल्याला ड्रायफ्रूट्स हे टाकून घ्यायचे. यामुळे काय होतं, ड्रायफ्रूट ते लागतं आपले अगदी जास्ती ओव्हरकुक वगैरे न होता अगदी परफेक्ट असं ते शिजून तयार होतं. थोड्यानंतर वेळानंतर तुम्ही बघाल जे आपलं दूध होतं पूर्णपणे आटून त्याचा खवा हा तयार झाला आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने करून बघा. आणखी आपल्याला याला 3 ते 4 मिनटं पुन्हा आणखी मंद आचेवरती शिजवून घ्यायचं. त्यामुळे काय होईल, आपला अगदी परफेक्ट असा छान रवेदार असा आपला हलवा हा तयार होईल. तर थोड्या वेळानंतर पूर्णपणे आपलं जे काही दूध होतं ते आटून अगदी छान असा आपला परफेक्ट गाजरचा हलवा हा तयार झाला आहे. नक्की तुम्ही या पद्धतीने गाजरचा हलवा हा करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील एवढा परफेक्ट असा आपला गाजरचा हलवा हा तयार होतो. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.